शालेय परिपाठासाठी उपयुक्त बोधकथा. आजच्या बोधकथेचं नाव आहे दानाचे मूळ. राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी साऱ्या शेतकऱ्यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले. अन्नही मोफत दिले जाईल अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की आता सगळे खुश होऊन जातील, आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या रांगेत जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे 2 शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसात कुजबुजत होते. आपले महाराज शूर आहेत, दानशूर सुद्धा आहेत, पण त्यांना व्यवहार समजत नाही. दुसरा शेतकरी दबल्या आवाजात म्हणाला, का रे, फुकटचं धान्य खाऊन वर मस्तीला आलास का? राजांना नावं ठेवतोस? पहिला शेतकरी म्हणाला, अगदी बरोबर बोललास. गेले महिनाभर मला काही काम न करता असं फुकटचं खाण्याची सवय लागली आहे. मस्ती आल्याशिवाय कशी राहील? यापेक्षा महाराजांनी आपल्याकडून श्रमदानाची कामे करून घ्यायला हवी होती. काम मगच दाम हे धोरण त्यांनी राबवायला हवं होतं. राजा प्रतापरावांनी हा सल्ला मानला. त्यामुळे दानाचा दुरुपयोग टळला. या गोष्टीचं तात्पर्य एकच निघतं, दानाचे मूल असणाऱ्यालाच दान करावे, अन्यथा दान करू नये. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशा नवनवीन बोधकथा पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.